तर मी तुम्हाला सांगितलं की एका माणसाचा खून होतो, पण हाच व्यक्ती जसं की आधीच खून झाला आहे तो 6 वर्षानंतर येऊन कोर्टामध्ये अपराधींना शिक्षा देण्यास यश मिळवतो. त्या व्यक्तीने खरं तर पुनर्जन्म घेतला होता. पण आजच्या कलियुगात काय कोणी पुनर्जन्म घेऊ शकतो? काय हे शक्य आहे की हे सर्व फक्त एक पब्लिसिटी स्टंट? सांगतो, सर्व काही सांगतो. आग्र्यातून 17 किलोमीटर लांब एक गाव होतं, बाडगाव. या गावामध्ये एक गरीब फॅमिली होती. त्यामध्ये एक मुलगा जन्मला, ज्याचं नाव ठेवलं होतं तोरण सिंग उर्फ टिटू. टिटू सिंग 3 वर्षाचा होताच बोलू लागला. हे तर नॉर्मल आहे असं तुम्हाला वाटेल, पण हा जे बोलू लागला ते खूपच विचित्र होतं. तो स्वतःच्या आई वडिलांना म्हणू लागला की तुम्ही माझे आई वडील नाही आहात. माझे आई वडील आग्र्याला राहतात. हम पूछते थे कि हम कौन है, तो ये बताता था कि हम तुम्हारे घर के नहीं है. एवढंच नाही तर तो स्वतःच्या आईला म्हणू लागला की तू ही अशी फाटकी साडी का घालतेस? माझी बायको रोज 2000च्या साड्या घालते. मैं गंदी मैं धोती पैर के बाद साड़ी आ जाती कहीं तुम तो मम्मी मेरी मानता 2000 की साड़ी पहनती है, तुम गंदी धोती के बाहर मत जाओ करो. त्याला जेव्हाही मार्केटला न्यायचे तर ते एसटी बसने जायचे, पण त्याला ते अजिबात आवडायचं नाही. तो म्हणायचा की मला गाडीने फिरायची सवय आहे. तुम्ही लोक खूपच गरीब आहात, पण माझी फॅमिली अमीर आहे. टिटू जेव्हा 5 वर्षांचा झाला तेव्हा तो आपल्या आई वडिलांना सांगायचा की माझी 2 लोकांनी गोळी मारून हत्या केली आहे. पण हे खूपच शॉकिंग होतं सर्वांसाठीच. आता हा मॅटर हाताच्या बाहेर जात होता. एक 3 ते 5 वर्षाचा मुलगा एकदमच मोठ्या लोकांसारखा बोलत होता, वागत होता, सर्व काही मोठ्या लोकांसारखा करायचा. कित्येक वेळी तो मोठ्या लोकांसारखा आपली बॅग पॅक करायचा आणि तो त्याच्या भावांना सांगायचे की मला माझ्या असली आई वडिलांकडे न्या. तो स्वतःचं नाव सांगायचा सुरेश, आणि तो हेही म्हणायचा की माझं एक रेडिओचं दुकानही आहे आग्र्याला सदर बाजारात, सुरेश रेडिओज म्हणून. तो खाने में टीवी रेडियो वीडियो सब चीज है. इनकी दुकान है वो मेरी मेरी साइड भाई कोठी मेरी है. कपूरा भाई पैसे ले ले, कपूरा पैसे छुड़ांगो डायरी बा कोठी है साइड भाई कपूरा भाई है. हे सर्व खूपच विचित्र होतं. टिटूच्या आई वडिलांना व सर्व गाववाल्यांना हेच वाटायचं की टिटूला कोणीतरी भूत किंवा प्रेताने झपाटलं आहे. त्याने खूप साऱ्या तांत्रिकांचीही मदत घेतली, पण टिटूवरती काहीच असर होत नव्हता. आता मात्र टिटू खूपच ॲग्रेसिव्हही होऊ लागला. गोष्टी खूपच चिघळत गेल्या. म्हणूनच टिटूच्या आई वडिलांनी मोठ्या मुलाला म्हणजेच टिटूच्या भावाला सदर बाजारात जायला सांगितले. सदर बाजार आग्र्यामध्ये एक मार्केट होतं. ही तीच जागा आहे जिकडे टिटू सांगत होता सर्वांना की माझं एक दुकान आहे सुरेश रेडिओज म्हणून. आणि हेच चेक करायला टिटूचा भाऊ आग्र्याला निघाला. तो त्याच्याबरोबर त्याच्या मित्रालाही घेऊन गेला. तिकडे खूप शोधल्यानंतरही त्याला कुठेच दुकान भेटत नव्हते. शेवटी थकून ते एका ज्यूस कॉर्नरवरती थांबले. तिकडे ते ज्यूस पिऊ लागले. टिटूच्या भावाला ज्यूस पिता पिता एक नजारा दिसला. त्याला समोर एक दुकान दिसलं. त्या दुकानाच्या वरती एक बोर्ड होता. त्या बोर्डवर लिहिलं होतं सुरेश रेडिओज. हे बघून त्या दोघांनाही धक्का बसला. ते लगेच त्या दुकानाच्या आत गेले. तिकडे एक बाई उभी होती. त्या बाईचं नाव होतं उमा. टिटूच्या भावाने उमाला विचारलं की मला सुरेशला भेटायचंय. उमाने सांगितलं की सुरेशची काही वर्षांआधीच 2 लोकांनी गोळी मारून हत्या केली होती. आणि हे ऐकून ते दोघंही शॉक झाले, कारण ते एक्झॅक्टली सेम होतं जसं टिटूने त्यांना सांगितलं होतं. पण आता धक्का लागायची पाळी होती उमाची. उमा सुरेशची बायको होती. उमाला त्या दोघांनी सर्व काही सांगितलं की टिटू काय म्हणायचा, कसं वागायचा, सर्व काही. उमा हे ऐकून शॉक तर झाली, पण तिला हे काही पटत नव्हतं, कारण त्यावेळी ही केस खूपच चर्चित होती आणि सर्वांनाच या गोष्टीची जाणीव होती. त्यामुळे असं होऊ शकतं की टिटूने कुठेतरी तो केस वाचला असेल, पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्येही बघितला असेल, आणि त्यामुळे हे सर्व तो बोलत असेल. पण हेच चेक करायचा एकच उपाय होता, ते म्हणजे स्वतः त्यांनी टिटूला भेटणं. उमा आपल्या सासू सासऱ्यांना म्हणजे सुरेशच्या आई वडिलांना
आणि सुरेशच्या भावांना घेऊन टिटूच्या घरी निघाली. टिटू खरंच सुरेश आहे का हे चेक करायला त्यांनी 3 टेस्ट ठेवले आणि आता बारी होती पहिल्या टेस्टची. ते सर्वच टिटूच्या घरासमोर उभे होते. सुरेशची बायको, सुरेशचे आई वडील आणि सुरेशचे 2 भाऊ. टिटू दरवाजावर येताच त्याने त्यांना ओळखले. तो सर्वात आधी जाऊन सुरेशच्या आई वडिलांना जाऊन मिठी मारली आणि त्यांनी सर्वांना सांगितले की हे माझे खरे आई वडील आहेत. त्यानंतर तो उमाकडे बघून लाजलाही आणि त्यांनी त्याच्या दोन्ही भावांनाही ओळखले. सुरेशच्या पूर्ण फॅमिलीला आता धक्का बसला होता आणि का नाही बसणार. टिटूने त्यांच्या मागे एक गाडी बघितली. ती एक मारुती कार होती. ही सर्व गोष्ट 1980 ते 1990च्या दरम्यान होत होती, त्यामुळे तेव्हा मारुती कार खूपच कॉमन होती. टिटूने ते मारुती कार बघताच त्याच्या फॅमिलीला विचारले की माझी फिएट कार कुठे आहे. फिएट सुरेशकडे आधी होती आणि त्यातच त्याला गोळी मारून हत्या केली गेली होती. त्यामुळे त्यांनी ती गाडी विकली आणि ही नवीन गाडी घेतली होती. अशा प्रकारे टिटू टेस्ट 1 पास झाला होता. आता बारी होती टेस्ट 2. सुरेशच्या फॅमिलीने टिटूला आपल्या गाडीत बसवले आणि ते दुकानाकडे वळले. दुकानाकडे जाताच ती सदर बाजारची गल्ली आली आणि त्या गल्लीमध्येच होतं सुरेश रेडिओज. पण त्या गल्लीकडे जाताना त्यांनी गाडी वेगाने पळवली आणि त्यांनी सुरेश रेडिओज हे दुकानही क्रॉस करून पुढे गेले. पण तेव्हाच टिटू जोरात ओरडला आणि बोलला की माझं दुकान तर मागे गेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी टेस्ट 2 ही पास केलं होतं. ते आता दुकानाच्या आत गेले. टिटू जाऊन एका स्टूलवरती बसला. त्याची बसायची स्टाईल, त्याची बोलण्याची स्टाईल सर्व काही सुरेशसारखी होती. त्याने दुकानात झालेले काही रिनोव्हेशन्स, त्याच्या मेल्यानंतरचे झालेले बदल, ते सर्व काही त्यांनी ओळखले. फोटो है? मेरा किसका है फोटो? फोटो नाम क्या है? सुरेश। तो कब खिंचवाया था ये? कब खिंचवाया था? मेरा कार्ड था मैंने तो पहले भी चलाया। अच्छा, काय के लिए? आता बारी होती टेस्ट 3. टिटूला नंतर त्यांनी लहान पोरांबरोबर खेळायला पाठवलं. त्या लहान पोरांमध्ये 2 मुलंही होते. टिटूने त्या दोघांनाही बरोबर ओळखले की हे दोन्ही माझे मुलं आहेत. हे सर्व काही खूपच विचित्र होतं. का खरंच टिटू सुरेश होता? माहीत नाही. हे चेक करायला एक अँटोनी मिल्स म्हणून एक सायंटिस्ट होती, जे की रिइन्कार्नेशन म्हणजेच पुनर्जन्मामध्ये रिसर्च करायची. तिने ही केस खूप बारीकीने बघितली. तिने टिटूवरती खूप बारीक नजर ठेवली. त्याचं सगळं व्यवहार, त्याचं बोलणं, चालणं, वागणं सर्व काही खूप चांगल्यापणे परखू लागली. याचवेळी तिने हे नोटीस केलं की सुरेश आणि टिटूचे व्यवहार दोन्ही सेम होते. टिटूही तेवढाच रागिष्ट होता जेवढा सुरेश होता. जसं की अँथोनी एकदा टिटूबरोबर बांगडी घ्यायला गेली आणि बांगड्या घेताना बांगड्यावाल्यांनी अँथोनीकडनं पैसे मागितले. त्यावर टिटू खूपच भडकला. तो त्या बांगड्यावाल्याला म्हणाला की ही आपल्या देशाची पाहुणी आहे, हिच्याकडनं जर पैसे मागितलेस तर मी तुला गोळीने मारून टाकीन. आणि असाच काही सुरेशही होता. सुरेशचा तर बिझनेस होता सुरेश रेडिओज म्हणून, पण तो त्याबरोबर स्मगलर आणि एक गुंडही होता. तो सर्वीकडे जाऊन मारामाऱ्या करायचा. त्यामुळे त्याचे खूप शत्रू बनलेले आणि या कारणामुळेच कुठल्या तरी एका शत्रूने त्याचा अंत केला असावा. या घटनेच्या दिवशी झालं असं होतं की सुरेश आपल्या दुकानातून घरी येत होता आपल्या फिएट कारमधून. तेव्हाच तो दरवाजाच्या जस्ट बाहेर पोचला आणि तो कारमध्ये असतानाच त्याच्या मागून 2 लोक आली. त्या दोघांनी 2 गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी त्याच्या राईट ब्रेनला लागली आणि त्यामुळे त्याचा अंत झाला. जेव्हा त्याच्या घरचे सर्व बाहेर आले तेव्हा ते लोक तिकडून फरार झालेले आणि गाडीमध्ये होता सुरेश, ज्याने श्वास सोडलेला. ही केस कोर्टातही चालले, खूप इन्व्हेस्टिगेशनही झाले, पण काहीच पुरावे न भेटल्यामुळे ही केस ही क्लोज केली होती. पण आता टिटू आल्यानंतर ही केस पुन्हा रिओपन होणार होती, कारण सर्वीकडे या केसची चर्चा झाली होती. हे एक पुनर्जन्म आहे का, यावरती खूपच जास्त क्वेश्चन मार्क सुटले गेले. पब्लिक, मीडिया सर्व या केसच्या मागे लागलेले. आता कोर्टावरतीही प्रेशर आलेला ही केस रिओपन करायला. कोर्टामध्ये 6 वर्षाचा मुलगा आता एक विटनेस म्हणून उभा होता, जो की आपल्या स्वतःच्याच मर्डरबद्दल कबुली देणार होता.
त्याने सांगितले की त्याचा खून त्याच्याच एका बिझनेस पार्टनरने केलेला. पण एका 6 वर्षाच्या मुलाच्या जबानीवरती कोर्ट का विश्वास ठेवेल? पण ह्याला सपोर्ट करायला पुरावे होते अँटोनी मिल्सकडून. तिने हे प्रूव्ह करून दाखवलेलं की हे एक रिइन्कार्नेशनची केस असू शकते. पब्लिक आणि मीडियाच्या प्रेशरमुळे कोर्टलाही आदेश द्यावा लागला आणि त्यांनी टिटूने सांगितल्याप्रमाणे सुरेशच्या अपराध्यांना शिक्षाही दिली. अँथोनी मिल्सच्या रिसर्चप्रमाणे टिटूने एकूण 46 पुरावे तिच्यासमोर ठेवले, जेणेकरून हे प्रूव्ह करू शकत होतं की टिटूच सुरेश आहे. जसं की टिटूच्या उजव्या डोक्यावरती एक जन्मखून होता आणि ही तीच जागा होती जिकडे सुरेशला गोळी मारली गेली होती. आपल्या हिंदू पुराणाप्रमाणे जन्मखून एक अशी गोष्ट आहे जे की आपल्या पुनर्जन्मामध्ये लिंक्ड असते. असं म्हटलं जातं की मागच्या जन्मी झालेले जखम प्रेझेंट लाईफमध्ये जन्मखून बनतात. टिटूने सुरेशच्या घराच्या मागे एका झाडाखाली पैसे लपवल्याचाही दावा केला होता आणि ते खोलल्यानंतर खरंच त्याच्यामध्ये पैसे होते. पण ही गोष्ट फक्त सुरेशलाच माहिती होती. मग ती टिटूला कशी कळाली? पण या पूर्ण रिसर्चमध्ये काही ड्रॉबॅक्स पण होते आणि काही लूप होल्स म्हणजेच पळवाटा. टिटूच्या घरच्यांनी सांगितले की त्याचा जन्म झाला होता 10 डिसेंबर 1982, पण सुरेशचा जेव्हा खून झाला होता तो झाला होता 24 ऑगस्ट 1983, म्हणजेच टिटूच्या जन्माच्या 1 वर्षानंतर. मग हे पुनर्जन्म कसं शक्य आहे? हा एक मोठा प्रश्न होता, पण याचाही आन्सर्स रिसर्चर्सने दिला. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे या गोष्टीला प्रत्यप्रवेश म्हणतात, म्हणजे एक जिवंत आत्मा एका दुसऱ्या आत्माने रिप्लेस होते आणि असंच काही टिट्टू बरोबर झालं असावं. या सर्व केसभोवती खूप सारे थिअरीज चालू आहेत. अजूनही ही केस अनसॉल्व्ड आहे. काही लोकांचा हा विश्वास आहे की हे सर्व एक पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांच्याप्रमाणे टिट्टूचे घरचे खूपच गरीब होते, त्यामुळे काही पैसे आणि पब्लिसिटी कमवायसाठी मे बी ही सर्व गोष्ट रचली गेली असावी. काय खरं काय खोटं माहीत नाही. टिट्टू उर्फ तोमर सिंग आता 40 वर्षाचा झाला आहे. त्यांनी योगा आणि नॅचरल थेरपीमध्ये PhD केली आहे. तो सध्या UP-मधल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतो आहे. ही पुनर्जन्माची केस पहिली केस नाही. अशा बरेचशा आपल्या भारतामध्ये पुनर्जन्माच्या केसेस आधीही झाल्या आहेत. आणि तुम्हाला हवं की मी असेच पुनर्जन्मावरती केसेस कव्हर करू तर कमेंटमध्ये पुनर्जन्म टाईप करा आणि तुमचं मला मतही सांगा की तुम्हाला काय वाटतं, हे एक पब्लिसिटी स्टंट आहे की पुनर्जन्म. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि दिलेलं बेल बटनही दाबा. याने तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.